नागपुर मनपा चुनाव में टिकट हासिल करने के लिए कार्यकर्ताओं ने एड़ी चोटी का जोर लगा दिया, लेकिन इसके बावजूद कई नेताओं और कार्यकर्ताओं को निराशा का सामना करना पड़ा। इसी बीच उत्तर नागपुर में शिवसेना ने एक ही परिवार के 2 सदस्यों को टिकट देकर चुनावी मैदान में उतारा है। यह फैसला जहां उस परिवार के लिए एक और खुशी लेकर आया है, तो दूसरी तरफ गम भी था। दोनों को शमशान घाट पर एबी फॉर्म दिया गया। गम के माहौल के बीच दोनों ने पार्टी के निर्णय को स्वीकार करते हुए चुनाव लढणे का फैसला किया है। जसं की नागपुरात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांची महायुती झालेली आहे आणि तिथलेच आपले 2 उमेदवार आज आपल्यासोबत आहेत, ते म्हणजे योगेश गुन्नाडे सर आणि कृतिका गोन्नाडे। तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला फॉर्म मिळाला तेव्हाची सिच्युएशन खूप वेगळी होती, तुमची आजीची डेथ झाली होती तुमच्याकडे, सो तेव्हा तुमची पहिली अशी काय प्रतिक्रिया होती? ॲक्च्युली होप्स नव्हत्या किंवा डोक्यात ते सगळं नव्हतं की आपण हे करू शकतो म्हणून। आणि त्याच्यानंतर एबी फॉर्म किंवा ते जे काही काय आपल्या पक्षाकडून आम्हाला जे सहकार्य मिळालं, त्याच्यानंतर एक होप जागली की ॲटलिस्ट आपण पुढे काहीतरी करू शकतो। म्हणजे एक नवीन होप ऑफ रे मिळाली आणि एक कॉन्फिडन्स आणि एक प्रोत्साहन मिळालं की आपण जाऊ शकतो पुढे। आणि ते सगळं पॉसिबल झालं त्या सगळ्या जे माझ्या बाबांवर विश्वास करतात त्या सगळ्या कार्यकर्ता आणि पक्षांच्या मोठमोठ्या आमदार आणि ते सगळे जे पक्ष चालवतात त्या सगळ्या लोकांमुळे, जे बाबांनी केलं त्यांच्यावर विश्वास करून आज आमच्याकडे ही संधी पाठवली आहे। ॲट द व्हेरी यंग एज तुम्हाला उमेदवारीचा अर्ज मिळाला आहे, सो तुम्ही समोर काय विचार करताय, आपण काय बदल आणू शकतो? सध्या तर माझ्यासाठी हे एक नवीनच लाईफचा एक टर्निंग पॉईंट आहे आणि नवीनच एक काम आहे, पण पक्षावर विश्वास ठेवून त्यांनी दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायचं माझा हेतू आहे। सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की नेमकं त्या वेळेला काय झालं होतं, त्याच्या मागची पूर्ण स्टोरी काय आहे? सिच्युएशन असं होती की आम्ही होप सोडली होती। आम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे आज उमेदवारी मिळेल असं क्वचितही माझ्या मनात नव्हतं ना। अशा वेळेस एकाएकीच म्हणजे रात्री ज्या घडामोडी चालल्या होत्या यांच्या, त्याच्यामध्ये एबी फॉर्मच्या संदर्भात चर्चा सुरू होत्या किंवा तिकीट वाटपाच्या संदर्भात चालू होत्या, ते शेवटी सकाळपर्यंत ते निस्तारलंच नव्हतं। त्याच्यामुळे आम्हाला उभंच नव्हती की आम्हाला कुठेतरी मिळेल चान्स। पण ज्यावेळेस मी इथनं निघालो, आईची अंत्ययात्रा निघाली आणि मग मी पोहोचलो तिथे घाटावर, तेव्हा मला अग्नी दिल्यानंतर आईला थोड्या वेळाने फोन आला की एबी फॉर्म तुम्हाला घेऊन जायचं आहे। आता माझी मनस्थिती द्विधा झाली तेव्हा की आता मी इकडे करू की तिकडे करू। आणि अशा मनस्थितीमध्ये एक विचार केला की मी पहिले 2 वेळा नगरसेवक झालोच होतो, त्याच्यामुळे मला एक वाटलं की संधी आहे पुन्हा। सूचना होती की तयारी ठेवा आपली, म्हणून आम्ही थोडं फॉर्म वगैरे तयार ठेवले होते, येणाऱ्या काळात काही होऊ शकते बा। आणि म्हणून त्याचा एक प्रतिफल मी 2002मध्ये माझ्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी पण जबाबदारी दिली होती। मी स्वतः त्यांच्याशी भेटलो होतो आणि त्यांनी माझ्यावरती खूप मोठं म्हणजे काम दिलं होतं। मी ते कामही पूर्ण निपटवलं लहानपणी। 18 वर्षापासून काम करतो आहे। माझ्या 36 ते 40 वर्षाच्या दरम्यान मी ते काम करतो आहे। आणि या माध्यमातून जे काही शिकायला मिळालं जीवनात ते फार महत्त्वाचं आहे। ते आपण समाजाला देणं आहे, ते दिलं पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच बाप लेकीची जोडी ह्यावेळी निवडणुकीमध्ये धुमाकूळ आणणार आहे। आपल्या सगळ्यांचे आता लक्ष लागून आहे की हे दोघं काय बदलाव आणतील, आणि नक्कीच आपण सगळी रिझल्टची वाट बघूयात। मी एकता, कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसोबत, पाहत रहा UCN।